श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मुख्यमंत्री आणि सर्वांचे आदरणीय नेते अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये जो दुर्दैवी अंत झाला, त्या निमित्ताने शोकसभेचं जे आयोजन केलेलं आहे, त्या शोकसभेच्या आयोजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व राजुरी ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मगाशी जी के सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय धुरंधर आणि धाडसी असं हे व्यक्तिमत्व, कुठल्याही कामकाजाच्या निमित्ताने प्रशासनावरती अतिशय कमांड असलेलं हे नेतृत्व आणि कामकाजाच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म विचार करणारं. मग एखादी इमारत बांधकाम असेल किंवा एखादं सरकारी कार्यालय असेल तर त्याच्यामध्ये त्यांना अतिशय टापटीपपणा, स्वच्छता, त्याचप्रमाणे नीटनेटकेपणा आणि कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ॲक्युरसी ही आवश्यक वाटायची. कुठल्याही बाबतीमधला निर्णय घेत असताना अगदी कामकाजाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना अतिशय विचारपूर्वक आणि धाडसी अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे. त्यांच्या परमपवित्र आत्म्यास पद्मेश्वराने सद्गती द्यावी अशी शरदचंद्र परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अतिशय जड अंतकरणाने आपण ज्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालात ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री. सकाळी 8-8:30च्या वेळेस अजितदादांच्या मृत्यूची बातमी आपल्या सर्वांना समजली. बारामतीसाठी आज दादांचा जो दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये दादांच्या ज्या 4 सभा आज त्या ठिकाणी नियोजनात होत्या, दादांचं त्या ठिकाणी विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला. खरं तर कधीकधी मनाला असं वाटतं का 1985 सालापासून आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, पवारसाहेब असतील, वल्लभशेठ बेनके साहेब असतील, तेव्हापासून ह्या पवार कुटुंबियाला मानणारे आम्ही मंडळी. दादांचा जो जीवनपट आहे तो आपण अनेक जणांनी या ठिकाणी कथित केलेला आहे. दादांबाबत काय बोलावं आणि काय नाही ह्या ठिकाणी शब्द सूचना असे झालेले आहेत. पण या निमित्तानं एकच असं सांगायचं वाटतं, दादांच्या ज्या सवयी होत्या, सकाळी लवकर 6लाच कामाला लागणं आणि 6 वाजता कामाला लागून ज्या आज सभा होत्या त्या वेळेमध्ये पार पाडायचं होतं. पण आजचीच वेळ ही दादांसाठी एक मृत्यूची घटका बनेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आज राजकारणामध्ये आम्ही सर्व ज्या उद्देशाने किंवा ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, आता लढाईचं कुणासाठी हा प्रश्न आम्हा सर्वांसाठी आहे. कारण ज्या देव माणसासाठी आपण सर्व हे पुजारी म्हणून भक्तगण प्रार्थना करत होतो, तोच आज देव देव्हाऱ्यात नाही आहे. आणि मग आपण लढायचं कसं आणि पुढे जायचं कसं हा प्रश्न करताना या ठिकाणी निर्माण झालेला आहे. इथून पुढच्या काळात तर शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिलेला नाही हा प्रश्न आता आमच्या सर्वांपुढं भेडसावत आहे. दादा जाण्यानं आम्हा सर्वांना दुःख होणं साहजिक आहे, परंतु अशा पद्धतीचं दादांचं जाणं हे खरं एक तर मनाला चटका लावून जाणार आहे. शेवटी नियतीच्या मनामध्ये वेगळं असतं आणि आपल्या मनामध्ये वेगळं असतं. दादांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, राजुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि दयाघना परमेश्वराला विनंती करतो, आमच्या ह्या दादांना तुझ्या चरणी लीन करून घे. ओम शांती शांती. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या जाण्याने खरं तर शोकाकुल वातावरणात आज राजुरी गावामध्ये त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादा हे अत्यंत निर्भीड असं व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राला एक दिशा दिली. खरं तर महाराष्ट्राला एका उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलं. असे हे आपले नेते आज आपल्यामध्ये नाहीत, याचं दुःख आपल्या सर्वांनाच आहे. तसेच
आपण जर पाहिलं तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 1 तारखेला त्यांची मोठी सभा या ठिकाणी होणार होती आणि त्यांनी तो शब्द देखील आपल्याला दिला होता. परंतु त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांना जे दुःख झाले, या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत आणि मी राजुरी ग्रामपंचायतच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. ओम शांती.